औंधू अशोक खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। कांदा व्यापाराची फसवणूक केल्याचा आरोप अशोक खरातवरती करण्यात आलाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जवळपास 60 लाखांची जागा 22 लाखांमध्ये त्याने खरेदी केली होती। दुसरीकडे जागा देण्याच्या नावाने 85 लाख रुपये सुद्धा घेतले। पैशांचा तगादा लावल्यास देवाचा कोप होईल असा सुद्धा त्याने शाप दिला। भोंदूगिरी करत खरातनं कांदा व्यापाराची सुद्धा फसवणूक केली। खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल असून 12 पैकी 8 लैंगिक शोषणाचे तर 4 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। दुसरीकडे जागा देण्याच्या नावाने त्याने 85 लाख रुपये सुद्धा उकळले। अशोक खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। पैशांचा तगादा लावल्यास देवाचा कोप होईल असंही तो सांगितलं जायचं त्याच्याकडून। भोंदूगिरी करत खरातनं आतापर्यंत अनेकांची फसवणूक सुद्धा केल्याचं उघड झालं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, याच्यावरती आता गुन्हे दाखल होण्याची काही मालिका आहे, ती काय कमी व्हायची नावं घेत नाहीयेत। आता त्याने कांदा व्यापाराची सुद्धा फसवणूक केली आहे। जर तुम्ही पैशांचा तगादा सुद्धा त्याच्याकडून केला होता, पैसे नाही दिले तर देवाचा कोप होईल असं सुद्धा तो खोटी बतावणी करायचा। काय काय माहिती, आता आणखी किती गुन्हे याच्यावरती दाखल व्हायचं आता शिल्लक राहिलेत? सिद्धेश, आतापर्यंत अशोक खरातवरती 12 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 12 पैकी 8 गुन्हे महिलांनी लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या विरोधात केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। काल रात्री उशिरा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अजून एक गुन्हा जो आहे तो अशोक खरातच्या विरोधात ही दाखल झालेली आहे। एका कांदा व्यापाऱ्याने ही संपूर्णपणे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा हे दाखल केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या कांदा व्यापाऱ्याकडून 60 लाखांची जी जागा आहे ती वृद्धाश्रमाच्या नावाखाली फक्त 22 लाख रुपयांना या जे अशोक खरातने घेतलेला होता आणि त्याच जे अनुषंगाने फ्लॅट विक्रीचा व्यवसाय गुंतवणुकीचा सुद्धा आम्ही या अशोक खरातने या कांदा व्यापाऱ्याला दिलेला होता आणि त्यानंतर या कांदा व्यापाऱ्याकडून आणखीन एकदा जे आहे 85 लाख रुपये घेत मी तुला चांगल्या ठिकाणी जागा घेऊन देतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानंतर अनेक महिने लोटले तरी हे पैसे परत दिले नाहीत आणि जागाही घेऊन दिलं नाही। एक अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर कांदा व्यापाऱ्याने फसवणूक झाल्याची जी तक्रार आहे ती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आता दिलेली आहे। त्यामुळे एकूण अशोक खरातवरती आता 12 गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि 12 पैकी 8 गुन्हे जे आहेत ते महिलांनी दाखल केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।